नेक्स्ट पॉइंट आता पाहूत आपण पॅकिंग इफिशियन्सी काय असते. व्हॉट इज द पॅकिंग इफिशियन्सी. What is the packing efficiency? It is the formula. The magnitude of packing efficiency. Magnitude of packing efficiency packing efficiency ची magnitude. The magnitude of packing efficiency. The magnitude of what? Packing efficiency. Packing efficiency is a magnitude जो असतो. The magnitude of packing efficiency is equal to the how tightly a particle is packed. आता आपण पार्टिकलला क्यूब मध्ये पॅकिंग करतो. कोणाला पॅकिंग करतो आपण? पार्टिकलची पॅकिंग करत असतो. तर ते पार्टिकलला आपण किती टाइटली म्हणजे किती गच्च भरणार आपण त्या पार्टिकलला त्यावर त्याची इफिशियन्सी अवलंबून असते. त्याला म्हणायचं पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सी काय आहे म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ पॅकिंग इफिशियन्सी इज द मेजर ऑफ हाऊ टाइटली a particle is packed together. म्हणजे किती टाइटली पार्टिकलला गच्च आपण भरू शकतो. हाऊ टाइटली द पार्टिकल इज पॅक्ड टुगेदर. कोणताही पार्टिकलला आपण पॅकिंग करतो त्याला म्हणतो दॅट इज कॉल्ड एज द पॅकिंग इफिशियन्सी. सो देअरफॉर फॉर्म्युला याचा पॅकिंग इफिशियन्सी बरोबर आहे. The formula for packing efficiency is equal to the volume occupied by आता कोण ऑक्युपाय करतो व्हॉल्यूम? पार्टिकल. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल कशामध्ये करतो? इन युनिट सेल. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. डिवाइडेड बाय काय असते? टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. युनिट सेलची टोटल व्हॉल्यूम असते याला मल्टिप्लाइड बाय काय? 100. सो व्हॉट इज पॅकिंग इफिशियन्सी? दिस फॉर्म्युला व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल युनिट सेल डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल मल्टिप्लाइड बाय व्हॉट? 100. मल्टिप्लाइड बाय इट इज 100. So that is called as packing efficiency. Packing efficiency कशाला म्हणतो? It is the magnitude of packing efficiency is the measure of how tightly a particle is packed together. कोणताही पार्टिकल किती टाइटली पॅक करतो. आता आपण पॅकिंग इफिशियन्सी तिघांचे स्ट्रक्चरचे पाहू. पहिला आहे पॅकिंग इफिशियन्सी ऑफ metal crystal. Packing efficiency of metal crystal in SC. तर SC म्हणजे माहिती झालं तुम्हाला. SC म्हणजे काय? सिंपल क्यूबिक. SC means simple cubic unit cell or simple cubic crystal structure. Simple cubic cell. पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन SC आहे. त्यानंतर आपण BCC पाहू आणि FCC पाहू. तर पॅकिंग इफिशियन्सी फॉर्म्युला काय? व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. म्हणजे व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो कोण? एखादा पार्टिकल. त्या व्हॉल्यूम टोटल व्हॉल्यूम पैकी किती व्हॉल्यूम तो जागा व्यापतो मल्टिप्लाइड बाय याला गुणाकार आहे कितीने? 100 ने. इट इज कॉल्ड एज द पॅकिंग इफिशियन्सी. This is the packing efficiency. What is packing efficiency? It is the volume occupied by particle in unit cell divided by total volume of unit cell. Volume occupied by particle in unit cell divided by total volume of unit cell. हे महत्त्वाचं आहे. याच्यावर प्रॉब्लेम्स आहेत. There are the problems in this. So packing efficiency of metal crystal in SC. SC म्हणजे काय? सिंपल क्यूबिक सेल. याचे काही स्टेप्स आहेत. There are the following steps. पहिली स्टेप पाहू आपण. तर यांची पहिली स्टेप आहे की रेडियस ऑफ द स्फियर.
द फर्स्ट स्टेप इज द रेडियस ऑफ द कोणाची स्फिअर, रेडियस ऑफ द स्फिअर. द सिंपल क्युबिक स्ट्रक्चर तुम्हाला माहित आहे, असं आपण स्ट्रक्चर पाहिला होता मागे. तर याच्यामध्ये आपण काय करू, 4 पार्टिकल काढू तसे. Okay. Now this distance is called as from center to this distance, and from center to this distance. It is R. It is R, and this distance will be A. A म्हणजे काय असते, एज लेंथ. A म्हणजे एज लेंथ असते. R म्हणजे काय असते, रेडियस. So this R is the radius of the sphere. It is called as what? The radius of the sphere. R means the radius of the sphere. In simple cubic, the radius of the sphere कसं असते, in SC मध्ये काय असते पहा, in SC means what, simple cubic. In simple cubic structure particles कुठे प्रेझेंट असतात याच्यामध्ये, the particles are present at the corners. Particles are present at the कुठे असतात, at the corner of the unit cell. Unit cell च्या कॉर्नरला असतात particles, and they touch to each other. आणि ते एकमेकांना टच करतात. They touch to each other along the edge face. Along the कुठे टच करतात ते एज फेसला. एक फेस असतो, त्या फेसच्या एजला पार्टिकल टच करतात एकमेकांना. अलॉंग द एज फेस द पार्टिकल टच टू इच अदर. अलॉंग द एज फेस ऑफ कोणाची, युनिट सेल. एज फेस ऑफ युनिट सेल. नाउ द रेडियस ऑफ द स्फिअर, इथं काय आहे, रेडियस A इज इक्वल टू 2R. A इज इक्वल टू किती R आहे, 2R. देयरफॉर R इज इक्वल टू काय होईल हा, देयरफॉर R इज इक्वल टू A by 2. R is equal to what? A by 2. A means what? The edge length of unit cell. A means the edge length of unit cell, and R means the radius. Where this A is equal to what? Edge length. Edge म्हणजे बाजू, लांबी. एज ची बाजूची लांबी. एज लेंथ ऑफ कोणाची, युनिट सेल. युनिट सेलची एज आपण ए ने डिटरमाइन केलं होतं, आणि व्हॉल्यूम कशाने केलं होतं, ए क्यूब. आणि आर इज इक्वल टू काय, रेडियस. आर इज इक्वल टू रेडियस ऑफ कोणाची, रेडियस ऑफ आहे युनिट सेलची. आर इज इक्वल टू रेडियस ऑफ युनिट सेल. ए इज इक्वल टू एज लेंथ ऑफ युनिट सेल. आर इज इक्वल टू काय, रेडियस ऑफ युनिट सेल. So this is the radius. We have determined the radius of the sphere. चार स्टेप्स आहेत. परत पहिली स्टेप पाहिली आपण, रेडियस ऑफ द स्फिअर. रेडियस ऑफ स्फिअर मध्ये काय असतो, पार्टिकल्स आर प्रेझेंट. कुठे असतात पार्टिकल्स, ॲट द कॉर्नर्स. इन एससी युनिट सेल मध्ये, सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये द पार्टिकल्स आर प्रेझेंट. पार्टिकल्स कुठे प्रेझेंट असतात, ॲट द कॉर्नर्स ऑफ द, कोणाच्या कॉर्नरला, युनिट सेलच्या कॉर्नरला. ओके. दे टच टू इच अदर, आणि ते एकमेकांना टच करतात. कुठे टच करतात, दे टच टू इच अदर अलॉंग द एज ऑफ द फेस. फेसच्या एजला टच करतात, ऑफ कोणाच्या, युनिट सेल. जर ए इज इक्वल टू 2R आहे, समजा ही बाजू आपण काय म्हणतो, ए. इथून ते इथपर्यंत काय असते, ए. दिस इज द एज. ओके. ए इज इक्वल टू किती बनतो, 2R. म्हणजे हा आर आणि हा आर मिळून किती आर झाले, ते 2R. ए इज इक्वल टू 2R. Therefore, R is equal to काय होतो, A by 2. This is A divided by 2. R is equal to. Where A is equal to काय, एज लेंथ ऑफ युनिट सेल. A म्हणजे कोणाची लेंथ आहे, युनिट सेलची एज लेंथ, डिवाइडेड बाय R म्हणजे काय, रेडियस ऑफ युनिट सेल. दिस इज द रेडियस ऑफ स्फिअर. R is the radius of what, sphere, not unit cell. It is the radius of sphere. R is the radius of sphere, and A is the edge length of कोणाची असते, युनिट सेल. So R, this is the R, this distance and this distance मिळून 2R. 2R is equal to काय होतो, A. A is equal to 2R. म्हणून R is equal to काय बनतो, A by 2. R is equal to A by 2.
So this is the packing efficiency of metal crystal in SC unit cell. Packing efficiency चालू आहे. What is packing efficiency? How tightly particle is packed. म्हणजे पार्टिकल किती टाइटली पॅक केला जातो, म्हणजे किती गच्च भरला जातो एखादा पार्टिकल, म्हणजे पार्टिकलची क्लोज पॅकिंग म्हणूया आपण. तर ती क्लोज पॅकिंग दॅट इज कॉल्ड ॲज द पॅकिंग इफिशियन्सी. The formula for packing efficiency is equal to volume occupied by particle in unit cell. Unit cell मध्ये व्हॉल्यूम किती ऑक्युपाय करतो पार्टिकल, बाकीची रिकामी आहे. व्हॉल्यूम म्हणजे टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. युनिट सेलची बाकीची राहिलेली व्हॉल्यूम दॅट इज मल्टिप्लाइड बाय किती करायचं 100. इट इज कॉल्ड एज व्हॉट पॅकिंग इफिशियन्सी. सो दिस फॉर्मुला इज इम्पॉर्टंट. पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू what is this formula? Packing efficiency is equal to volume occupied by particle in unit cell divided by total volume of unit cell. याचे अजून स्टेप्स आहेत. कुणाचे आता चालू आहे आपली पॉइंट. पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन SC. SC मीन्स व्हॉट? सिंपल क्यूबिक. दिस डायग्राम इज कंपल्सरी. ही आकृती काढायची. दिस डायग्राम इज कंपल्सरी. ओके.